नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत त्या कथेचं नाव आहे लॉज, भाग पहिला. लेखक आहेत कनिष्क हिवरेकर. जर याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच कथा पाहण्यासाठी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. या कथेमध्ये फार डार्कनेस असणार आहे, तर कृपया काही प्रसंग आपले मन विचलित करू शकता. तर कृपया आपल्या जबाबदारीवरच हे वाचन करायचे आहे. कथा पूर्णपणे काल्पनिक असून याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही आहे. स्वर्ग, नरक, आकाश, पाताळ या सृष्टीचा एक भाग आहे. असतात कुठे हे? कुठेही असू शकतात. प्रत्येकाला आपले भोग याच जन्मात भोगायचे आहेत. कधी कर्माचा हिशेब होतो तर कृत्याचा, आणि जर कृत्य तितकी अघोरी आणि पापी असतील तर मग त्यासाठी पृथ्वीवरच नरक भोगावा लागेल. असतात काही जागा, काही स्थळ, काही ठिकाण. आपण स्वतःला या चार भिंतीच्या आत सुरक्षित समजतो, पण कुठेतरी दूर एका अनाहूत दिशेला काहीतरी असतं. काहीतरी असं असतं जे आपली वाट पाहत असतं, आपल्या आगमनाची, त्याच्या हद्दीत जाण्याची. आणि मग सुरू होतो एक भयान खेळ, जेथे पाप आणि पुण्याचा हिशोब होतो आणि त्यानुसार माफी नाही तर शिक्षा मिळते. जाणून घ्यायचं आहे या कथेत काय आहे? तर मग चला वाचा मग. खस. अंधार पटलावर एक सूक्ष्म ठिणगी चमकली आणि विझली. त्याच अंधारात दोन आवाजाची कुजबूज सुरू होती. एक बाईचा आवाज होता, रडका, थरथरता, भीतीने कापणारा. श्श, शांत बस, आवाज करू नको. शक्य तितका आवाज खाली ठेवत तो कुजबुजला. एकदा तशीच ठिणगी चमकली आणि विझली. खस खस. एक दोन वेळा ठिणगी चमकली आणि मग अचानक काडीपेटीची लवलवती ज्योत पेटली. प्राणवायू गिळत भडकून परत ती ज्योत शमली. बोटांच्या चिमटीत एकुलती एक जळती काडी धरून त्याने अंधारात वरती आणली आणि काडीपेटीच्या उजेडात दोघांच्याही चेहऱ्यावरील अंधाराचा पडदा हटत त्यांचे चेहरे उजळले. एक तिशीच्या जवळपासचा पुरुष, डोळ्यांवर पातळ काडीचा गोल चष्मा, डोक्यावरील केस मातकट विस्कटलेले, चेहऱ्यावर धूळ मातीचे डाग पडले होते. त्याचे ओठ शरीरातील पाण्याच्या कमतरतेशिवाय कोरडे पडले होते, थरथरत होते. त्याच्या समोरासमोर ती होती. गालावर साचलेल्या धुळीत अश्रूंचे डाग उमटले होते. तिचे केस विखुरलेले खांद्यावर रुळत होते. चेहऱ्यावर, गळ्यावर, कपाळावर निळ्या जांभळ्या जखमेचा मुकामार लागला होता. तिच्या डोळ्यात मरणासन्न भीतीही तरळत होती. तिचे अंग भीतीने लटलट कापत होते. ओठ अजूनही हवा लागून पीस फडफडत राहावं असं फडफडत होते. मध्येच तिची हुंकार निघाली आणि त्याने पटकन आपले बोट वरती आणत तिला शुष्कारले. श्श. प्रतिसादाखातर तिने त्याच्या खांद्यावरील सदरा आपल्या दोन्ही मुठीने गच्च आवळून धरला, पण तिची पकड कमी रक्तदाबामुळे सैल पडत होती. त्यांच्या सभोवताली काळोखाशिवाय आणखी कशाचेही अस्तित्व नव्हते. घुसमटणारा श्वास, गुरफटून टाकणारा काळोख. काडीपेटीची काडी पेटवून आपण कोणाला आपला ठाव तर दिला नसेल ना? हळूहळू काडीपेटीची ज्योत विझू लागली. तशी दोघांची बैचेनी थराला गेली. हळूहळू ती काडी विझली आणि शेवटच्या काही क्षणात फक्त लाल ठिणगी आणि त्यातून वाहणारा धूर दिसला. तेव्हा काही क्षणाकरता त्या वाहणाऱ्या धुरामध्ये एक आव असणाऱ्या निमुळत्या जबड्याच्या कवटीची आकृती साकार झाली. दोघेही आवंडा गिळत तो धूर आणि त्यात निर्माण झालेली कवटी विरघळताना पाहत होते. त्याने आपल्याला पाहिलं तर नसेल, ती म्हणाली, आणि अंधारातून काहीतरी धडखड पडल्याचा आवाज आला. बारीकशा त्या आवाजाने सुद्धा ते दोघेही भयभीत झाले. त्याने तिचे खांदे धरून मागे वळून पाहिले. जणू तिला वाचवण्यासाठी त्याने तिला आपल्या आड घेतले. काळोखात काही दिसणे असंभव होते. ते आलं. ते खाली आले. सुधा. रमेशने सुधाला गच्च पकडत मागे ढकलत नेलं आणि मागे सुधाची पाठ टेकली. खाली बस, मी आहे. तो अंधारात खुसफुसला आणि त्याच्या पुढ्यात सुधा खाली बसली. ती खाली कोपऱ्यात बसलीये हे पाहता रमेशने सुद्धा तिच्या बाजूने जागा पकडली आणि तिला कवटाळून तिथेच खाली बसला. दोघांचेही अंग थंड पडले होते. दोघेही एकमेकांना वाचवण्यासाठी मागे रेलून बसत होते. तसा अचानक लाकडाच्या फळीचा चर्रकन चर्र चर्र
असा आवाज आला. चुरकल्याचा आवाज आला. हा आवाज दोघांमध्ये आणखीन जास्त भीती पेरून गेला. आवाज हा अंधारातून अगदीच जवळून आला होता. "श्श, आवाज नको सुधा." सुधाने आपले नाक तोंड दोन्ही हातांनी गच्च आवळून धरले. या जहरी काळोखात त्यांच्याही व्यतिरिक्त तिथं काहीतरी अवतरलं होतं, जे त्यांच्या आसपासच्या आवारात वावरत होतं. त्यांचा ते शोध घेत होतं. सुधा आणि रमेश दोघेही त्याच्यापासून आपला जीव वाचवण्यासाठी या अंधारात दबून बसले होते. जणू अशाने त्याच्यापासून त्यांची सुटका होईल. तेव्हा दोघेही समोरच्या काळोखात नजर डोन त्याची जवळ येण्याची वाट बघत होते. दोघांचेही जड श्वास एकाच लयीत सुरू होते. दोघेही अतिशय घाबरले होते. तेव्हा बाजूने तो लाकडाच्या चरकण्याचा आवाज पुन्हा आला. ते जे काही होतं ते एका जागी थांबून नव्हतं. त्याने हालचाल सुरू केली होती. रमेशने पुन्हा एकदा काडीपेटीची काडी काढली. सुधा त्याला रोखू लागली. नको 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 रमेश, प्लीज नको, ती घाबरत म्हणाली. पण त्याने ऐकलं नाही आणि काडीपेटीची काडी काढून ती पुन्हा पेटवली. पुन्हा प्राणवायू गिळून ती ज्योत भडकली आणि काडीची दिवटी पेटली. तांबूस उजेडात रमेशने आधी सुधाला पाहिलं. ती अजूनही नाही नाही अशीच मान हलवत होती. रमेशने तीच जळती काडी बाजूला घेतली. तेव्हा बाजूला काही आडव्या लाकडी फळ्यांची भिंत होती. त्या भिंतीमध्ये फळ्यामध्ये एक सेमी अंतर होतं. आवंडा गिळत रमेशने आपले डोळे त्या फटीला लावले आणि फळीच्या फटीत त्याचा चष्मा चिकटला. तेव्हा पलीकडे काडीचा हलकासा उजेड पडला. समोर रिकामी भुई, एक लाकडी मोडका पेटारा, तसेच धुळीचा थर होता. साचलेला मेस आणि दगडांची भिंत दिसत होती. पण निम उजेडात आणखी काहीही दिसत नव्हते. कान सुन्न करणारी शांतता पसरली होती. अगदी शांतता पसरली होती. आणि त्यातच जळत्या काडीचा उजेड विझणार होताच की बाजूच्या अंधारातून एक विकृत हिडीस ध्यान आपल्या 4 अवयवावर धावत तिथे उजेडात हजर झालं, ज्याची सावली नाचत पलीकडच्या फर्निचर आणि भिंतीवर पडली. तसाच धडपडून काडी विझवत रमेश खाली बसला. रमेश, काय पाहिलंस? ते आलं. रमेश आवाज रडवेला, घाबरलेला झाला. त्याच्या खांद्यावर शिर नाहीये, बिना शिराचं आलंय ते. तो घाबरत म्हणाला. शरीर नाहीये, शिर नाहीये. शिर नसून ते वाचलं. धप धप धप, झपझप 4 अवयव जमिनीवर पडत धावत आल्याचा आवाज आला आणि दोघेही भीतीने स्वतःला भिंतीमध्ये पाठ रेलण्याचा असफल प्रयत्न करू लागले. आणि अचानक त्या अंधाराला तो आवाज थांबला. काही क्षण असेच गोठून गेले आणि आता तो आवाज हळुवार आला. धप धप धप, खप खप खप. सुधा आणि रमेशने आपले हात एकमेकात घट्ट गुंतवले होते की अचानक त्याच अंधारात वरच्या बल्बची एक नियोन तार तापू लागली. आधी लाल, तांबूस, मग भडक पिवळी होताच बल्बचा उजेड चालू बंद झाला. नाही 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 सुधा. आणि असे होता क्षणी खोलीतील देखावा नजरेला पडला. समोरच 4 अवयवावर ते धूळ अवतरलं होतं. पण ते समोर एका कपाटाकडे वळून स्थिर उभं होतं. जणू ते कपाटावर काहीतरी पाहत आहे. त्याला पाहतच सुधा आणि रमेशचे धाबे दणाणले. नाकात अतिशय घाणेरडा वास शिरू लागला. रमेश, कपाटावर काहीतरी आहे, सुधा रमेशला म्हणाली. दिवा पुन्हा एकदा चुरचुरला आणि तेच सातत्य राखत पेटत राहिला. सुधा आणि रमेशची त्या धूळवरून हटली आणि कपाटाची उंची नजरेने मोजत ते कपाटाच्या वरती पाहू लागले. बघता बघता त्यांची नजर वरती गेली आणि एक शेवटचा क्षण बल्ब बंद होऊन चालू झालाच की कपाटावर ते पांढऱ्या शिप्या तोंडाचं मुंडकं आपला जबडा वासून हसताना दिसलं, ज्याचे केस कपाटाच्या कोपऱ्याच्या दोन्ही बाजूने विखरून लटकत होते. आपले काळे कुट्ट ओठ घेऊन ते हसलं. त्याने काळ्या जाड भुवया उंचवून दोघांना पाहिलं आणि थट्टे खातर भुवया उंचावल्या आणि तोच इकडून ते 4 पायावरचं धूळ अंगावर आणि कपाटावरील मुंडक्याने हसत त्यांच्यावर दोन्ही बाजूने त्याने हल्ला चढवला. किंकाळी सुधाची अविरतपणे फुटली
आणि अंधारात अनेक पल्ले गाठत ती गहिऱ्या काळोख्याच्या गुहेत नाहीशी झाली. कीप हेडिंग टुवर्ड्स दिस पॉइंट. स्टेअरिंग जवळच एक फोन स्टँड लावण्यात आला होता. त्या फोन स्टँडमध्ये रवीने आपला स्मार्टफोन हुक केला होता. रस्त्यावर मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. घाट उतरल्यानंतर पावसाचे तुषार वाढले होते. आभाळ अधिकच काळवंडलेलं होतं. रस्त्याच्या दोन्ही बाजूला गर्द हिरवी झाडी एकमेकात गुंतून सर्व देखावा कोंडून ठेवत होती. गाडीमध्ये तरुण रवी बसला होता. महागडा सूट, बूट, शर्ट रवीच्या कारच्या विंडशिल्टरवर धो धो सरी कोसळत होत्या. वायपर आपले काम सातत्याने चालू ठेवत होते. काच कितीही पुसली गेली तरीही पाणी काही थांबणार नव्हते. रवी इरिटेट झाला होता. त्याने गिअर हँडलजवळ कॉफी बॉक्समध्ये ठेवलेला आपला विस्कीचा फ्लास्क उचलला आणि तोंडाला लावून 1-2 सिप मारले. तेव्हा जरा त्याला तरतरी आली होती. बराच वेळ ड्रायव्हिंग करून त्यालाही आता थकायला झालं होतं. गाडीमध्ये दमट वातावरण होतं. मागच्या सीटवर अंधारून आलं होतं. बाहेरील हाडे गोठवणाऱ्या वातावरणापेक्षा गाडीत अधिक उबदार वाटत होतं. रवीची कॉन्फरन्स मीटिंग होती. तेव्हा काही तासामध्ये त्याला दुसऱ्या शहराला पोहोचायचं होतं. बाय रोड काही तासांचा प्रवास होता. शिवाय हा ऑफ सीझन असल्याने तो लवकर पोहोचण्याचे चान्सेस जरा जास्तच होते. तेव्हा अचानक मोबाईलची स्क्रीन पांढरी पडली आणि गुगल मॅप अचानक गायब झाला. अरे यार, याला काय झालं आता म्हणत बोटाने त्याने स्क्रीन टच करून मोबाईलवर ॲप मिनिमाइज करण्याचा प्रयत्न केला. पण फोनमध्ये काही बदल दिसेना. रवीने स्टँडमध्ये हुक केलेला आपला फोन डाव्या हाताने वाढवून काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा उजवा हात स्टेअरिंगवर होता. त्याची छाती अचानक स्टेअरिंगवर लागली आणि इकडे मोबाईल हुकमधून निघता क्षणी स्टेअरिंगवरती हॉर्न अगदी जोरात दाबला. पो असा हॉर्नचा आवाज आला. हॉर्नचा आवाज होताच रवी अचानक दचकला. फक असं उगाचच उच्चार करत तो दचकला. त्याच्या हातातून फोन निसटून खाली पडला. रागाने रवीने आपल्याच हॉर्नवर हात मारला आणि हॉर्न पुन्हा वाजत वाजत पुन्हा आवाज करत बंद झाला. कुठे पडला हा फोन आता यार? रवीने रस्त्यावर एक नजर टाकली आणि आपला फोन शोधण्यासाठी खाली गेला. हात खाली घालून तो फोन चाचपडू लागला. तेव्हा स्टेअरिंग हळूहळू वळत होते आणि पुढे येणारे वळण चुकणार आणि गाडी रस्त्यावरून खाली उतरणार होती. खालच्या कार्पेटवर पडलेला फोन हाती आला आणि रवी फोन घेऊन वरती आला. जसे रवी वरती आला तसे समोरच पाहिलं की गाडी रस्त्याच्या खाली अचानक उतरणार आहे. ओह शिट! रवीने पुन्हा गाडीचे वळण घेत गाडी वाटेला लावली आणि हायवेला येताच त्याचा सुटलेला जीव जीवात आला. तेव्हा त्याला आपल्या व्हिस्कीच्या नशेचे भान झाले. कपाळावर आलेला घाम पुसला आणि त्याने फोन स्टँडमध्ये अडकवून ठेवला. आता वळण येणार होते. पावसासहित वाऱ्याने देखील जोर धरला होता. अचानक गाडीच्या काचेवर काळभोर काहीतरी येऊन धडकलं आणि काचेवर लाल भडक रक्ताचा शिंतोडा पडला. काचेवर धडकलेला तो एक कावळा होता. आधीच मेला होता किंवा मरून तो गाडीवर आदळला होता. तेथून साईड व्ह्यू मिररमध्ये त्याची मान अडकली आणि त्याच्या गळ्यातून अधिकच रक्ताचे शिंतोडे निघाले आणि ते रक्त फक्त रवीच्या बाजूच्या खिडकीवर उडाले. खिडकी पूर्णतः रक्ताच्या डागाने माखली होती. साईड व्ह्यू मिररमध्ये अडकलेल्या त्या कावळ्याचे प्रेत हवेच्या जोराने मागे उडून गेले आणि रवीची नजर पुढे रस्त्यावर पडली. वायपरने पाण्याचा एक फवारा मारून होताच रक्ताचे तांबूस पाणी पूर्ण काचेवर पसरले. रागारागाने रवीने 3-4 शिव्या हासडल्या. त्याचवेळी रवीला पुढील देखावा दिसला, जो पाहता क्षणी रवी जोराने गाडीचे ब्रेक दाबले आणि गाडी वळवून थेट रस्त्याच्या बाजूला घेतली. व्हॉट द हेल, तो पुटपुटला. गाडीची लाल टेल लाईट सुरू होती. गाडीच्या टपवर आणि काचेवर रप पाऊस कोसळत होता. गाडीपासून मागे सडकावरती तो कावळा पडला होता. फोकस व्हावा तसा तो कावळा स्पष्ट आणि पलीकडे कार धुसर दिसत होता. रवी काही शिव्या हासडतच गाडीतच बसून राहिला होता. अंगावरील कपडे खराब करण्याची त्याची मुळीच इच्छा नव्हती. शेवटच्या काही मोजक्या सेकंदात
मोजक्या सेकंदात रवीसोबत बरंच काही घडलं होतं. वायपरमुळे जसे जसे काचेवरील रक्त साफ झाले तसे समोरील देखावा त्याला स्पष्ट दिसत होता. समोर डांबरी रस्त्यावर रस्त्याच्या मधोमध एक भले मोठे जाड बुंध्याचे झाड आडवे पडले होते. त्या झाडाने पूर्ण रस्ता अडवला होता. अशा मुसळधार पावसात या रस्त्यावर हे झाड आडकाठी होते. हा एकुलता एक हायवेचा रस्ता बंद झाला होता. शिट, मला बेंगलोरला जायला आता लेट होणार, तो स्वतःशीच म्हणाला. कुठे येऊन अडकलो मी? रवीने स्टँडमधून आपला फोन बाहेर काढला. या फोनला देखील काय झालंय काय माहीत, म्हणत रवीने फोनवर बोट आदळले आणि अचानक स्क्रीनवर गुगल मॅप चालू झाला. ओह थँक गॉड, नशीब चालू झाला हा, असे म्हणत रवीने गुगल मॅप उघडला आणि पिंच करून त्याने स्क्रीन झूम केली. तेव्हा हाच हायवे निळ्या रंगात हायलाईट झालेला दिसत होता. पण या हायवेला जोडून दुसरा कुठलाही रस्ता इथे दिसत नव्हता. त्यात फोनची बॅटरी डेड होत आली होती. रवीने कार चार्जर शोधला तर तोही आणायला तो विसरला होता. पडलो अडकून इथेच यार, आता परत रिव्हर्स जावं लागणार, परत फिरून दुसरा रस्ता शोधायचा, तो मनाशीच चिडत चिडत म्हणाला. आणि असे म्हणत रवीने पुन्हा गाडी रिव्हर्स घेतली आणि मागे मागे ड्राईव्ह करू लागला. गाडी जसे जसे मागे जात होती तसे रवी आरशातून मागे पाहत होता. त्यातल्या त्यात पावसाच्या पाण्याने काचेवरील आणि मिररवरील रक्त वाहून काच स्वच्छ होत होती. गाडी टुकटुक आवाज करत मागे आली आणि रवीने रिव्हर्स चेंज करून पहिला टाकला आणि समोर पाहिलं तेव्हा अचानक गाडीच्या लेफ्ट साईडला त्याला एक पाण्याने चिंब भिजलेला लाल माती आणि मुरमाचा एक कच्चा रस्ता दिसला. ओह डेम, हा रस्ता तर. रवीने आपला फोन घेतला आणि त्यामध्ये गुगल मॅप पुन्हा चेक केला, परंतु त्यामध्ये हायवेशिवाय जवळपास इतर कुठलाही रस्ता किंवा शॉर्टकट दिसत नव्हता. त्याने पाहिलं की मोबाईलला नेटवर्कच नाही आहे, नेट देखील बंद पडलं आहे, सर्व्हिस बंद झाली आहे, म्हणून कदाचित हा रस्ता या मॅपवर दाखवत नसावा. रवीने त्या बाजूची खिडकी हळूहळू खाली केली. रस्ता स्पष्ट दिसला, अर्धवट आणि लपलेल्या वळणाचा रस्ता. रवीच्या गुगल मॅपवर नाही, परंतु समोर तो रस्ता त्याला स्पष्ट दिसत होता. म्हणजे हा शॉर्टकट असू शकतो, तो मनातच म्हणाला. गाडी काही वेळ थांबवून रवीने निर्णय घेतला. बँगलोरला वेळेत पोहोचणे गरजेचे होते. रवीने तेच केले जे योग्य होते. गाडी त्या वाटेला वळवली आणि पावसाने भिजलेल्या निसरड्या रस्त्याने तो पुढे प्रवास करू लागला. रस्ता पुढे वळण घेत नाहीसा होत होता. दोन्ही कडेने गर्द वनराई उभी होती. गाडी जसे नवीन वळणाला वळत असे तसे दुतर्फा जंगलाचा भाग अधिकच घनदाट भासत होता. रस्त्याच्या बाजूची दोन्ही झाडं आकाशाकडे हात दाखवत उभी होती. पावसाच्या सरी आता विरळ झाल्या होत्या. कणाकणाने एक गहिरी शांतता त्या रस्त्यावर झडप घालत होती. कधीही न पाहिलेली वृक्षावळ त्या रस्त्याच्या कडेने वाकून येणाऱ्याला बघत होती. येथे दूरवर कुठेही, अगदी कुठेही पशुपक्ष्यांचा आवाज नव्हता. या वाटेने पुढे गेल्यास एखादं गाव किंवा हायवे नक्कीच लागेल या आशेने तो पुढे जात राहिला. आणि काही झाडे मागे पडली तेव्हा अचानक रस्त्याच्या कडेलाच एक मोडकळीस आलेलं लोखंडी फाटक त्याला दिसलं. त्या फाटकावर एक जुनी पाटी लटकत होती, ज्यावर अर्धवट शब्द चितारले होते, दी हेवन लॉज. आणि त्या मोडकळीस आलेल्या लोखंडी फाटकासमोर येताच रवीने आपली कार सावध थांबवली. हळूहळू त्याने कारची खिडकी खाली घेतली आणि समोर उभं असलेलं दृश्य त्याच्या नजरेत उतरू लागलं. फाटकाच्या पलीकडे एक अरुंद वळणावळणाचा रस्ता जमिनीवर कोरलेल्या जणू एखाद्या जुन्या स्मरणरेषेसारखा आत जात होता. काही मीटरवर तो रस्ता एका विस्तीर्ण लालसर मातीच्या मैदानात विरत होता. त्या मोकळ्या मैदानाच्या मध्यभागी अत्यंत शांतपणे आणि भेदक गूढतेने एक भव्य 3 मजली प्रशस्त इमारत उभी होती, जणू काळाच्या ओघातही अभिमानाने टिकून राहिलेली आणि एखादी विस्मरणात गेलेली वास्तू. इमारतीच्या पुढे थोडं अंतर सोडलं की जमिनीवर साधारण फुटभर उंचीवर एक निऑन लाल अक्षरांची पाटी लावलेली होती, द हेवन लॉज. सध्या ती निऑन लाईट बंद होती, पण पाटीवरच धूसर तेज आणि इलेक्ट्रिक वायरचा आकृतिबंध सांगत होता की रात्र पडताच ती नक्कीच उजळते.
आणि कदाचित त्याच वेळी या इमारतीचं खरं रूप जागं होतं. ही इमारत लाकूड आणि काळसर दगडांपासून उभारलेली होती. वेळ काळाच्या धक्कांनी आणि हवामानांच्या झळांनी ती थकलेली दिसत होती, पण त्यात एक प्रकारचा विकट गौरव होता. तिचं संपूर्ण बांधकाम पाहता ती कमीत कमी 100-150 वर्षापूर्वीची असावी आणि तिच्या इतिहासाच्या खुणा भिंतीवर उमटल्यासारख्या भासत होत्या. सगळ्यात लक्षवेधी होतं ते तिचं मुख्य द्वार, एक प्रचंड काळसर लाकडाचा दरवाजा जो अजूनही बंद होता. जणू कुणाची तरी येण्याची वाट तो पाहत होता. क्रमशः मित्रमैत्रिणींनो, भाग पहिला हा इथेच समाप्त होत आहे. जर भाग पहिला आवडला असल्यास कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. हा भाग आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका आणि ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया या कथेचा दुसरा भाग घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.